शिवसेना खासदार संजय राउत इन्होंने शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे इनके चुनावी दौरे जो शहर के साथ कोल्हापुर के श्रीमंत छत्रपति शाहू महाराज के सदिच्छा भेंट को जाने वाले हैं, उसके बाद सांगली, मिरज, परभणी, विदर्भ, सिंदखेड राजा, मेहकर, बुल्ढाना मतदार संघ और अन्य स्थानों पर होने वाले दौरों की जानकारी मीडिया के माध्यम से दी है। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण राज्यात झंझावाती दौरे सुरू आहेत। आज ते संभाजीनगरला आता आहे। इथून आम्ही आता सिंदखेड राजा, मेहकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं, उद्या आम्ही कोल्हापूरला आमचा आगमन आहे उद्धवजींचं, आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जाणार। ही सदिच्छा भेट आहे। शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत। शाहू महाराजांनी कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, मान्यता दिली। कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे। इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे। 30 वर्ष ती जागा शिवसेना लढते आहे। पण श्रीमंत छत्रपतींनी, शाहूजींनी, महाराजांनी ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठिंबा देतो पूर्णपणे। तन मन धन जे का आमचं असेल ते आम्ही अर्पण करतो। आणि म्हणून उद्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी, मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी, शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसवर जाऊ। तिथून आम्ही सांगलीकडे रवाना। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठरला आहे। स्मारकावर जाऊ, वसंतदादांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्याकाळी। पुढचे दौरे येतील। मग परभणी आहे, परत विदर्भ आहे, जळगाव आहे, असे हे सगळे दौरे सुरूच आहेत। निवडणुकींच्या घोषणा होण्याआधीपासून हे दौरे सुरू आहेत। आम्ही थांबलेलो नाही। त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या संयुक्त सभा होती महाविकास आघाडी, आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक, पुढला कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही सगळे तिथे जमतो सकाळी आणि मग पुढल्या कामाला लागू। आता आपण ते म्हणताय की याद्या कधी येणार, यादीमुळे का आमच्या निवडणूक काढलेल्या नाहीत ना। महाराष्ट्रामधल्या 48 जागा महाविकास आघाडीला, आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं। आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेनं सहभागी व्हावं, ही आमची भूमिका आहे। आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केली आणि येत्या 1-2 दिवसात त्या संदर्भात निर्णय घेतले जातील। कोणाचाही इथे आडमोठेपणा नाही, सगळं गुणागोविंदानं सुरू आहे।